नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांती कधी आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात, या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, या सगळ्या गोष्टींविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. 14 जानेवारी 2026 रोजी बुधवारी मकर संक्रांत येत आहे. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जानेवारीला भोगी असणार आहे. भोगीच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून त्याने अंघोळ करावी. त्यानंतर थंडीच्या दिवसांमध्ये येणाऱ्या सर्व भाज्या मिळून भोगीची भाजी बनवावी. या भाजीबरोबरच तीळ लावलेली बाजरीची भाकरीही असावी. याचा नैवेद्य आधी देवाला अर्पण करावा. त्यानंतर घरातील सर्वांनी खावी. तसेच संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पहिले सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजेच सूर्यदेवाला जल अर्पण करावं. त्यानंतर देवपूजा करून घ्यावी. देवांच्या अंघोळीच्या पाण्यातही थोडे तीळ टाकावेत. त्यानंतर घरामध्ये सुगड पूजन किंवा खणांची पूजा करावी. सुगड पूजा कशी करतात याचाही डिटेल व्हिडिओ पुढे येणारच आहे. ही पूजा करताना महिलांनी नवीन साडी नेसावी. हातामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्यात. गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळावर टिकली, हळदी कुंकूही असावं. खणांची पूजा करून धूप दीपाने ओवाळून आरती करावी. सर्व देवतांना आणि खणांमध्ये तिळगुळाचा नैवेद्य असावा. त्याचबरोबर गोडाचाही नैवेद्य असावा. तुम्ही पुरणपोळी, तिळपोळी, खीरपुरी असं काहीही गोडाचे बनवू शकता. त्यानंतर घरातील सर्वांना तिळगुळ द्यावेत. मोठ्यांना नमस्कार करावा. त्यानंतर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर यातीलच एक खण तुम्ही मंदिरातील देवांसाठीही नेऊ शकता. मंदिरात येणाऱ्या किमान 5 तरी महिलांना हळदी कुंकू लावून तिळगुळ द्यावेत, म्हणजेच तुमच्या हातून तिळाचं दान होईल. त्याचबरोबर आपण बरोबर आणलेल्या वौस्याने किमान 5 जणींची तरी ओटी भरावी आणि ओटी भरताना सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मी वौसा असं म्हणावं. यामुळे तुम्ही सुवासिनींची ओटी भरल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुमच्या जवळपास असणाऱ्या सर्वांना तुम्ही तिळगुळ देऊ शकता आणि तिळगुळ देताना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असंही म्हणायचं आहे. अशा प्रकारे संक्रांतीचा दिवस साजरा करावा. या दिवशी कोणाशीही वाईट बोलू नये, कोणाला दुखवू नये, घरामध्ये वादविवाद तंटा करू नये. तसेच या दिवशी कुणीही मांसाहार करू नये. त्यानंतर महिलांना मासिक धर्म असेल तर सुगड पूजा करू नये. घरातील इतरांकडून ती करून घ्यावी आणि आपण लांबूनच नमस्कार करावा. त्यानंतर ज्या महिला गर्भवती आहेत, 7वा, 8वा किंवा 9वा महिना सुरू असेल तर अशा महिलांनीही ही पूजा करू नये. त्यानंतर केस कापणे, झाडं तोडणे, फुलं पानं तोडणे अशा गोष्टीही करू नयेत. त्यानंतर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. शुभ कार्य केल्यास ते सफल होत नाही. त्यानंतर किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथ सप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकू करू शकतात. हळदी कुंकू म्हणजे काय तर 5, 7 किंवा तुम्हाला हव्या तेवढ्या महिलांना घरी बोलवायचं आहे. त्यांना काहीतरी गोड खायला किंवा प्यायला द्यावं. सर्व महिलांना हळदी कुंकू लावावं आणि तुमच्या बजेटनुसार प्रत्येकीला वाण द्यावं. वाणाबरोबरच तुम्ही महिलांची ओटीही भरू शकता. तसेच तिळगुळही द्यावेत. त्यानंतर घरी आलेल्या महिलांना नमस्कार करावा. आता वाण म्हणून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी देऊ शकता तर तुम्ही कोणतीही शृंगाराची वस्तू जसे की हळदी कुंकू, टिकली पॅकेट, बांगड्या, गळ्यातील दागिना, नथ किंवा मेहंदीचा कोन, नेल पॉलिश, सिंदूर डबी, ब्लाऊज पीस, गजरा, भांडी, धूप, अगरबत्ती अशा अनेक वस्तू देऊ शकता. त्यानंतर आता आपण संक्रांत ऐकणार आहोत. तर बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत येत आहे. 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारी बुधवारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने संक्रांती देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे. वासाकरिता हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. ज्या वस्तू देवीने धारण केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील.
आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. तर तुम्ही ऐकलं असेल की आपल्याकडे मकर संक्रांतीला देवी स्वरूप मानलं जातं आणि या देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे यावर्षी महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र, कपडे, साडी परिधान करू नयेत. त्याऐवजी महिला लाल, केशरी, गुलाबी, हिरवी, निळी, जांभळी अशा रंगाच्या साड्या नेसू शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही यावर्षी काळ्या रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. तर अशा प्रकारे संक्रांतीची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.